वाढदिवस आहे का घट दिवस आहे? आम्ही किती अज्ञानपणाने काय काय भानगडी करतो. लोक सांगतात इंग्लिशमध्ये बोला, इंग्लिशचं बोललं पाहिजे. मग मी तुम्हाला सांगतो, पुरणपोळीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सांगा बरं. तुम्हाला म्हटलं आईस्क्रीम शब्दाला मराठीत सांगा, तर काय सांगताल तुम्ही? नाही, विचार कशाला करता एवढा? हे आपलं असंच आहे, नको त्या प्रश्नावर जास्त डोकं चालवायचं. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे शेवटच्या माणसाला कोणी उचलायचं, तुम्हाला काय करायचंय? फक्त भाषेचा आग्रह आवश्यक नाही, त्यातलं नॉलेज काय हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे, त्यातून घ्यायचं काय हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून मुलांना संस्कार कसा दिला पाहिजे, मॅनेजमेंटचे एक तत्व आहे. म्हणजे जसं पै ना पै तुम्ही व्यवस्थित वापरली पाहिजे, पाण्याचा थेंब ना थेंब तुम्ही वापरला पाहिजे. याच्यावर एक प्रसंग सांगतो आणि मग मॅनेजमेंट तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की आपण आयुष्याची पुंजी कशा प्रकारे वापरली पाहिजे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराज सगळं काम करताना 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जवळपास 9 वर्ष म्हणजे 25% आयुष्य महाराजांचं डिप्रेशनमध्ये गेलेलं आहे. आपण त्याला मंदी म्हणतो, मंदी रिसेशन म्हणतो, की महाराजांच्या आयुष्यात असे मोठमोठे प्रसंग आले. 4 वर्ष शिवाजी महाराजांना तलवार बाहेर काढता आलेली नाही, एवढी सगळी नाकेबंदी आहे. अशा परिस्थितीत सुद्धा हा माणूस कडकीत नाहीये. अशा परिस्थितीत सुद्धा अहो 1 महिना रिसेशन आलं तर इंडस्ट्रीवाले बर्बाद होतात. इथे 4 वर्ष एकही रुपयाचा सोर्स नसताना शिवाजी महाराजांचं स्वराज्य छानपैकी चालतं. हे कशा जीवावर चालतं? त्याला जिजाऊ साहेबांचा संस्कार आहे. ते तुम्हाला सांगतो, म्हणजे पैसे कसे वापरायचे या आयुष्यामध्ये हे तुम्हाला कळेल. पैशाचं मॅनेजमेंट शिवाजी महाराजांना जिजाऊ साहेब शिकवतात. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 आणि जवळपास 12 दिवसांनी म्हणजे 17 तारखेला जिजाऊ साहेबांचं महापरिनिर्वाण झालं. काय संस्कार द्यायचे? ताई, दुर्दैवाने सांगतो, आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या एका मोठ्या विद्यापीठाचे कुलगुरू अनाथ आश्रमामध्ये दिवस काढतायत आणि 2 पोरं अमेरिकेमध्ये शिकतायत किंवा तिथे पगार घेतायत. म्हणे डॅडी वी डोंट हॅव टाइम, वी आर बिझी इन करिअर. आणि म्हातारा इकडं अनाथ आश्रमात आहे. हे संस्कार आम्ही देतो का? त्याला आता पुरावा तुम्हाला मी देतो काय होतं ते. जिजाऊ साहेबांचं महापरिनिर्वाण झालेले आहे. शिवाजी महाराज रायगडावरून ते राज्याभिषेक जाऊन जशी बातमी आली 7-8 तारखेला महाराज खाली आलेले आहेत आणि आईच्या म्हणजे उशाला बसले, तर आपल्या मांडीवरती आपल्या आईचं डोकं ठेवून महाराज स्वतः ती शुश्रूषा करतायत. असं महाराज म्हणले नाही मी छत्रपती आहे आणि आईसाठी आता डॉक्टर ठेवतो, नर्स ठेवतो, मग ते बघतील काय. महाराज स्वतः खाली आहेत. आणि नंतर 9-10 दिवसामध्ये 77-78 वयावर ते त्या काळात माणसं मरणं स्वाभाविक होतं. पण एवढे वर्ष जगणं हे पण आश्चर्य होतं बरं का, की जोपर्यंत माझा मुलगा छत्रपती होत नाही, राज्याभिषेक होत नाही, तोपर्यंत मी मरणार नाही. तसं आम्ही आमच्या आयुष्यात ध्येय ठरवलं पाहिजे की हे मी ठरवले आणि ते प्राप्त होईपर्यंत मी मरणार नाही. म्हणजे जगायला शिवाजी महाराज शिकवतात. तर जिजाऊ साहेबांचं निधन झालेलं आहे आणि प्रत्येक आई वडील आपल्या मुलासाठी काहीतरी वसियतनामा ठेवून जातात. म्हणजे माझ्यानंतर माझ्या मुलांना काय प्रॉपर्टी. शिवाजी महाराजांना ते पाचाडला जो वाडा आहे जिजाऊ साहेबांचा, तिथे त्या वाड्यामध्ये एक मोठी संदूक होती आणि जिजाऊ साहेबांचं हे सगळं झाल्यावर त्यांची जी सेवकीन होती, ती दासी होती, तिनं ते पत्र शिवाजी महाराजांच्या हातात दिलं. ते पत्र काय होतं माहिती आहे का, की लेकरा तुझ्यावर आयुष्यामध्ये 2 वेळा एवढी मोठी संकट आली की त्यावेळी अख्खं स्वराज्य गहाण ठेवायची वेळ आली असती, पण तसं काही झालं नाही. पण पुन्हा आयुष्यात तुझ्या जर असा काही प्रसंग आला तर किमान 4 वर्ष तुला कुठल्याही बँकेचं लोन घ्यायची गरज पडणार नाही. एवढी मोठी रक्कम म्हणजे 25 लाख होऊन तू जे मला खर्चायला पैसे द्यायचास आईला, त्या बचतीतून मी ते पैसे उभे केलेले आहेत आणि तुला आयुष्यात कधीच कर्ज काढायला लागणार नाही. एवढे 25 लाख होऊन मी तुझ्यासाठी शिल्लक ठेवून चाललेली आहे. हा संस्कार आहे. आणि याच्या पुढचं तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराजांची आई गेल्यानंतर हा माणूस दुसऱ्या दिवशी रायगडावर गेलेला नाही. 4 महिने शिवाजी महाराज त्या अंथरुणावर बसूनच राज्यकारभार करतात. मला वाटतं आपल्या आईवर, आपल्या वडिलांवर, आपल्या पालकांवर कसं प्रेम करावं, किती प्रेम करावं आणि आईवडिलांनी मुलांवर कसं प्रेम करावं हे शिवाजी महाराज आपल्या आयुष्यातून तात. मला असं म्हणायचे तरुण मुलांना, उद्या तुमचं ज्यावेळी लग्न होईल, तुम्ही तुमच्या आई वडिलांना तुमच्यासोबत ठेवू नका घरात तुमच्या. उलट असं सांगेल की त्या आई वडिलांच्याच घरामध्ये त्यांच्यासोबत तुम्ही राहा. कारण तुमच्यासोबत तुम्ही तुमच्या आई वडिलांना ठेवलं तर तुमच्या मनामध्ये एक अहंकार निर्माण होईल की माझ्या घरात माझे आई वडील राहतात. तुम्ही आनंदाने तुमच्या आई वडिलांच्या घरात किती मोठे झाले तरी राहा. त्यात तुम्हाला जे एक आपुलकी मिळेल, एक लेकरू असल्याचं प्रेम मिळेल, ते कधीच असं मिळणार नाही. आणि म्हणून आई वडिलांच्या सोबत राहा. त्यांना आपल्यासोबत ठेवून जहागिरी दाखवण्याचा काही संबंध नसतो. पण आपण नको तिथं जहागिरी दाखवतो. आपल्याला संस्कार असले पाहिजेत. हे पैशाचं मॅनेजमेंट जिजाऊ साहेब शिवाजी महाराजांना शिकवतात. आणखी तुम्हाला सांगतो, एक स्टॅबिलिटी
म्हणजे स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर असते. एखाद्या माणसाला तुम्ही कामाला ठेवल्यानंतर त्याला कायमस्वरूपी केलं पाहिजे, नाही तर नुसतं टेम्पररी टेम्पररी टेम्पररी, मग ते काम पण कसं करतंय, टेम्पररी. तुम्हाला जर चांगलं काम त्याकडून पाहिजे तर तुम्ही त्याला चांगलं दाम दिलं पाहिजे, योग्य वेळ दिलं पाहिजे, म्हणजे त्याला कामाची नोकरीची शाश्वती तुम्ही दिली पाहिजे. आणि ते शिवाजी महाराज देत असतात. आयुष्यात एकही माणूस शिवाजी महाराजांना सोडून जात नाही, हे मी तुम्हाला सांगितलं. एक आपण त्याला हे म्हणतो सबऑर्डिनेशन ऑफ इंटरेस्ट नावाचं एक मॅनेजमेंटचं तत्व आहे. म्हणजे जर तुम्हाला निर्णय करायची वेळ आली की माझं राज्य पहिलं का माझा देश पहिला, का माझं गाव पहिलं, का मी पहिला, का माझं घर पहिलं, या परिस्थितीत तुम्ही कसं जगलं पाहिजे हे शिवचरित्र आम्हाला शिकवतं. की सबऑर्डिनेशन ऑफ इंटरेस्ट म्हणजे कोणाचा उत्कर्ष पहिला, कोणाचा हेतू पहिला, कोणाचा फायदा पहिला असला पाहिजे, हे सगळं बघितलं पाहिजे. आम्ही दुर्दैवाने आपल्यापुरता निर्णय घेतो, राष्ट्राचा निर्णय शेवटी असतो. आणि शिवाजी महाराज सांगतात की राष्ट्राचा पहिलं नंतर आपलं. 1670च्या आसपास एक घटना घडली. शिवाजी महाराजांचा एक तरुण किल्लेदार आहे रामजी पांगेरा नावाचा, आणि कनेरगड नावाच्या किल्ल्याचा तो किल्लेदार आहे. दिलेर खान पठाण त्या किल्ल्याला वेढा घालणार असं चित्र दिसल्यानंतर हा तरुणच पोरगा होता आणि तो ईर्षेला पेटला. म्हणला किल्ला जिंकणं तर खूप लांब आहे, पण या किल्ल्याला वेढा सुद्धा ते दिलेर खानाला घालून दिणार नाही. वेढा कशाला म्हणतात माहिती आहे का? वेढा पडल्यावर माणूस त्यात अडकून पडतो, त्याला म्हणतात वेढा. आता आपल्याला कसलाही वेढा नसतो तरी आपण अडकून पडतो, मग खरा वेढा कोण? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या माणसाला कोणी खांदा द्यायचा हा काय प्रश्न असतो का? ह्याचा तुम्ही टेन्शन घ्यायची गरज असते का? म्हणून तो वेढा त्याला म्हणतात की त्या माणसाला वेळच लागलं पाहिजे, एवढा त्याला सगळ्या बाजूनी आर्थिकरित्या पॅक करायचा, लष्करी हालचाली करून पॅक करायचा की त्यांनी सरेंडर झालं पाहिजे. अनेकदा आमच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येऊ शकतात की आम्हाला सरेंडर करावं लागू शकतो, पण आम्ही एवढ्या ताकदीने उभं राहिलं पाहिजे की ते प्रसंग सुद्धा आम्हाला सरेंडर झाले पाहिजेत. आलेल्या प्रत्येक संकटाला आम्ही संधीमध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. शिवाजी महाराजांना अफजल खान भेटायला आला, ही काय महाराजांसाठी संधी होती का? आम्ही उगाच रडत बसतो, हे असं झालं नसतं तर असं झालं असतं, मी गरीबाच्या पोटी जन्माला आलो म्हणून मला शिक्षण नाही मिळालं, आणि माझ्या वडिलांना हे कळत नव्हतं, माझ्या आईला हे कळत नव्हतं. अरे तुम्ही गरिबीत जन्माला हे तुमचं भाग्य समजून समजा. पॉवर्टी इज अपॉर्च्युनिटी. अरे संध्याकाळचं जेवायला मिळालं पाहिजे म्हणून 20 किलोमीटर चालणारा दररोज माणूस या जगातला टॉपचा श्रीमंत होऊ शकतो, स्टीव्ह जॉब्स, तर तुम्ही तर मला वाटतं त्याच्यापेक्षा श्रीमंत आहात. पण तुम्ही अभ्यास तर केला पाहिजे, प्रयत्न तर केले पाहिजेच. आम्हाला 2 वेळची मेस तर मिळते की नाही, चांगलं जेवण मिळतंय, मग आम्ही किती चांगल्या प्रकारे उभं राहू शकतो. आणि म्हणतो स्टे फुलिश स्टे अँग्री, मूर्ख बना आणि उपाशी राहा. लोक म्हणतील शहाणं बना असं जग सांगते, हा शहाणा मूर्खपणा सांगतोय. जेव्हा लोक तुम्हाला मूर्ख म्हणतात तेव्हा खरे तुम्ही शहाणे असता, आणि जेव्हा लोक तुम्हाला म्हणतात शहाणा आहे समजायचं आपल्याला कुठतरी हे फुगा फोडण्या अगोदर त्याला फुगवायला लागतो. कोणी तुम्हाला असं फुगवत असेल, भाऊसाहेब लय भारी बर का, रामभाऊ लय भारी बर का, अण्णा लय भारी बर का, समजायचं हे आपल्याला उगाचच. जेव्हा तोंडावर लोक तुमची स्तुती करतात ते तुम्हाला फसवत असतात, आणि जेव्हा तोंडावर तुमचे दोष सांगतात ते खऱ्या अर्थानं तुमचे मित्र असतात. आणि म्हणून अशा लोकांचा सहवास करा जे तुम्हाला तुमचे दोष दाखवू शकतात. तुमचं कौतुक करणारे लोक सोबत असणं एवढं महत्त्वाचं नाही, पण तुमचं प्रॉब्लेम काय तो समजून घेणारे लोक असणं सोबत असलं पाहिजे. तो रामजी पांगेर नावाचा किल्लेदार आहे. तो कनेरगडच्या तो वेढा पडला नाही पाहिजे यासाठी जीवाचं रान करतो, खाली उतरतो, 5000 पठाणांबरोबर संघर्ष करून 13-14 पठाण मारतो आणि स्वतः सुद्धा शहीद होतो. आता रामजी पांगेरा शहीद झाल्यानंतर शिवाजी महाराजांचा असा नियम असायचा की जर एखादा सैनिक एखादा अधिकारी शहीद झाला तर महाराज स्वतः त्याच्या घरी जायचे, आणि त्या नियमानुसार ह्या माणसाला कसा वेळ मिळत असेल हो, या माणसाचं टाइम मॅनेजमेंट कसं असेल. इथं मी तुम्हाला सांगितलं ना की ते कुलगुरू वृद्धाश्रम मध्ये काही वेळा तर काय करतात, एका ठिकाणी ते मोठा व्यक्ती वारला तर त्याचा एक पोरगा आला, तर ते त्याच्या आईने विचारलं, ते छोटावाला नाही आला, म्हणले नाही आम्ही दोघांनी असं ठरवलंय, वडील मेल्यावर तू जा आणि आई मेल्यावर मी जातो. एवढे आम्ही करिअरमध्ये बिझी, हे पैसे कशासाठी पाहिजेत आम्हाला, हे संस्कार काही कामाचे अजिबात नाहीत. हा रामजी पांगेरा मेलाय, शिवाजी महाराज त्याच्या घरी गेलेले आहेत. शिवाजी महाराज घरी गेले, ते म्हातारा वडील होते, ते मोतीबिंदूचं वगैरे त्यावेळी ऑपरेशन नव्हतं, दिसायला अंधुक होतं. त्या माणसाने वर्दी दिली की शिवाजी महाराज तुमच्या दारात आलेत. ते म्हातारं कसं त्याच्या अंगात बळ असेल काय माहिती, उठून उभं राहिलं आणि दारापर्यंत आलं. ते आल्याबरोबर शिवाजी महाराजांनी त्याला आधार दिला, त्याच्या हातात हात दिला आणि त्याच्या हातात एक पिशवी ठेवली, त्याला आपण थैली म्हणतो. त्या थैलीत सोन्याच्या मोहरा होत्या, आणि म्हणले बाबा हे तुम्हाला महाराज हे मला काय नाही पाहिजे, हे याच्यासाठी आम्ही काही स्वराज्याचं काम करत नाही, आणि मागणारी आवला स्वराज्य जन्माला आली नाही, तुम्ही मला काय द्यायचा संबंध नाही, पण मला तुम्हाला काहीतरी मागायचे दुसरं ते तुम्ही देणार असताल तर पुढचं बोला, नाही तर परत जा. आपल्या दारात आलेला एवढा मोठा माणूस हा म्हणतो मला मागतोय ते देत असताल तर थांबा, नाही तर पुढे व्हा. शिवाजी महाराजांना वाटलं ठीक आहे, लोक नगरसेवकाचं तिकीट मागतात, आमदारकीचं मागतात, कारखान्याचं मागतात, कुठे जमीन जुमला मानतात, तर हा पण तसं काहीतरी मागेल. आणि महाराजांचा नियम काय, कोणालाही लेखी जमीन जुमला देणार नाही, म्हणजे वतनदारी मनसबदारी अजिबात बंद.
आणि महाराजांना असं टेन्शन की हा काहीतरी मागेल. तेव्हा तो म्हातारा म्हणतोय, मागणारे लोक पैदा झालेले नाही स्वराज्यात, देणारे पैदा झालेत, मला तुम्ही काहीतरी दिलं पाहिजे. महाराज म्हणले ठीक आहे, शब्द दिला. तर तो म्हातारा काय म्हणतो, महाराज 2 लेकरं माझ्या पोटी होती, एक रामजी शहीद झालेला आहे, छोटा पोरगा तेवढा आता शिल्लक आहे 13-14 वर्षाचा, त्या लेकराला तेवढं स्वराज्याच्या फौजेत दाखल करून घ्या. शिवाजी महाराज त्याला द्यायला गेलेत आणि हा काय सांगतोय, पेन्शन किंवा सोनं नाणं जमीन जुमला काय नाही पाहिजे, स्वराज्याच्या कामी माझा पोरगाला हे माझ्यासाठी भाग्याचं आहे, माझं दुसरं पोरग आहे ते सुद्धा स्वराज्यात भरती करा. त्यांनी मोठ्याने आरोळी ठोकली, ते पोरग शेतात काम करतो, ते घरी आलं आणि महाराजांनी त्याला फौजेत भरती करून दिलं. याला म्हणतात सबऑर्डिनेशन ऑफ इंटरेस्ट. माझं स्वराज्य पहिलं आणि मग माझं घर आणि मग माझं कुटुंब. महाराज म्हणले, अहो बाबा पण तुम्ही वृद्ध आहात, घरात सेवा करायला कोण नाही, हा पोरगा तुमच्या घरी असला पाहिजे, महत्वाचं आहे. तो म्हातारा म्हणतो, एका माणसाची सेवा करण्यासाठी माणूस ठेवण्यापेक्षा या अख्ख्या स्वराज्याची सेवा करण्यासाठी माणसांची गरज आहे, आणि म्हणून माझं पोरग लष्करात भरती करा. आम्हाला अशी माणसं उभी करावी लागतील जी पहिला राष्ट्राचा देशाचा विचार करतील आणि मग स्वतःचा विचार करतील. शिवाजी महाराजांचा आपल्या म्हणजे जी माणसं शिवाजी महाराजांनी व्यवस्थापनातून घडवली, जग जिंकणारी, त्यांच्यावर किती प्रेम असेल. मी तुम्हाला मगाशी तानाजी महाराजांचं उदाहरण सांगितलं. आणखी तुम्हाला सांगतो, तरुण पोरांसाठी शिवाजी महाराजांचं किती लक्ष असलं पाहिजे. शिवाजी महाराज 15-15, 16-16 वर्षाच्या पोरांना, त्या काळात 15-16 वर्षाची पोरं म्हणजे आजचे 25 वर्षाची माणसं आहेत, लक्षात घ्या. त्यावेळेचा आहार, त्यावेळेचं न्यूट्रिशन एवढं तगडं होतं की 13-14 वर्षाची पोरच अशी पुरुषासारखी वाटायची. आता 25 वर्षाची माणसं सुद्धा असं वाटतं की हे 5वी 6वीला का 8वीला आहे, एवढीशी अशी नुसती, म्हणजे अगरबत्ती तरी बरी, उदबत्ती तरी बरे नसते असे. म्हणजे हाडांचा सांगाडा का सांगाड्याची हाड आहेत असा प्रश्न. एवढं कुपोषण आमच्याकडे. महाराजांच्या काळी तसं नाही, अगदी पोषक आहार वगैरे ते सगळे असे तरुण पोर असायचे. तुम्हाला सांगतो, तो महाराजांच्या सोबत असलेला संभाजी कावजी नावाचा माणूस अफजल खाना भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांसोबत होता. तो अख्खा घोडा असा 2 हातांनी पकडून उचलायचा. काय बॉडी असेल त्याची, अख्खा घोडा. त्यावेळेचे घोडे पण असे काही मरतुकडे नव्हते बरं का. 300-400 किलोचा घोडा तो माणूस असा उचलायचा. म्हणजे मला वाटतं जागतिक बॉडी बिल्डिंगची स्पर्धा घेतली असती तर त्यात परंपरेनं जर कोणाला यश मिळालं असतं तर ते शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना मिळालं असतं. एवढी फिटनेस आपल्या माणसाची शिवाजी महाराज ठेवतात. मी नावासकट सांगतो त्या माणसाचं, संभाजी कावजी कोंढाळकर असा तो माणूस. एवढी ताकदीची माणसं शिवाजी महाराजांसोबत कशातून उभी राहिली, ते ट्रेनिंग आहे. तर मी तुम्हाला सांगत होतो, हे फक्त मोठ्या लोकांसाठी नाही, तरुण पोरांसाठी सुद्धा हे मॅनेजमेंट आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज या तरुण पोरांना ट्रेनिंग देण्यासाठी पण व्यवस्था करतात. महाराज ज्यावेळी दक्षिण डिव्हिजन निघाले हैदराबादला वगैरे, पुढे तामिळनाडू केरळ वगैरेला, त्या 40,000 फौजेमध्ये एक 20,000 पोरं तरुण आहेत जी पहिल्यांदा या लढाईमध्ये आहेत. त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे यासाठी. आणि हे का महाराज रिस्क घेतात असं वाटतं का तुम्हाला? अजिबात नाही. कारण महाराजांच्या फौजेला युनिटी ऑफ कमांड आणि युनिटी ऑफ डायरेक्शन हे सगळे नियम कंपल्सरी आहेत. म्हणून ही तरुण पोरं असं काही गडबड करणार हे महाराजांना माहिती आहे. तसं त्या नियमानुसार संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि नागोजी जेदे अशी 3 तरुण पोरं इतिहासात सापडतात. बाकीची पण बरीच पोरं आहेत. ही सगळी दक्षिण दिव्य मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांच्या सोबत आहेत. महाराज 1 महिना हैदराबादमध्ये थांबले, सगळा पाहुणचार सत्कार झाला, हैदराबाद सोडलं. पहिलीच लढाई जुंपली आदिलशाही प्रदेशामध्ये, कोप्पळ या प्रांतामध्ये. आणि त्या कोप्पळचा तो किल्लेदार आहे तिथला, त्याचं नाव हुसेन खान मियां आहे, त्याच्यावरती लढाई जुंपली. आता ह्याची पहिलीच लढाई आहे. कोणाची? नागोजी जेदेची पहिलीच लढाई आहे. आणि हा पोरगा सरळ ते सर्कल तोडून अभिमन्यू सारखं पुढे सरकला, फार त्या हत्तीपर्यंत गेला. त्या अंबारीत बसून तो बाण मारत असलेल्या त्या हुसेन खान मियानाला डायरेक्ट मारणार तो भाला, ते घोडा असा थांबवला त्यांनी जाऊन, म्हणजे घोडा वेगाने गेला. अशी त्यांनी लगा मोडल्यावर 2 पायावर तो घोडा उभा राहिला. तो भाला मारणार त्याला, तेवढ्यात हुसेन खान मियानाचं लक्ष गेलं आणि त्याचा भाला हातातून सुटण्या अगोदर याचा बाण त्या धनुष्यातून सुटला. आणि तो घोडा असा उंच केला होता की नाही त्यांनी, ते बाण बरोबर त्या पोराच्या नरड्यातून आरपार पाठी. जागेवर तो नागोजी कोसळला. तरी लढाई चालू आहे. आणि ती लढाई संपल्यानंतर मग शिवाजी महाराजांनी सांगितलं, बाजी लेकरू घ्या, परत पुण्याला जा, त्याचं दफन वगैरे सगळं तिकडे काय ते संस्कार करा. तर बाजी जेदे काय सांगताय, महाराज तुमच्या संगत घर सोडले, तुमच्या संगत परी घरी जाऊ, तुमच्या सोबत आम्ही आलेलो आहे आणि तुमच्या सोबतच परत घरी जाऊ, मी परत घरी जाणार नाही. आज आपला जर मावळा असता तो म्हणला असता, महाराज तुमची लढाई बिडाई जाऊ द्या चुलीत, माझं पोरगं मिलं तुमच्या नादात, असा पण म्हणलो असतो. दक्षिण विजय तुमचा आणि उत्तरायण आमचं झालंय हो. लगेच तो माणूस तडकन निघून गेला असता. आपण बाजी जेथे जात नाही, जिथे ते पोरग मेलं, शहीद झालं, तिथेच चिता रचली, अग्नी संस्कार झाले आणि लढाईला बाजी जेथे सरळ पुढे. तुम्हाला सांगतो, जवळपास 17 महिने पुढे शिवाजी महाराज स्वराज्याच्या बाहेर आहेत. 18 महिन्याची दक्षिण दिव्य मोहीम आहे. 17 महिने म्हणजे त्या पोराचं दावा पण झाला, वर्ष श्राद्ध पण झालं, सगळं झालं बाहेर.
घरी पण बातमी नाही, तिकडचे तिकडच आहे. दुर्दैव बघा कसं आहे, रायबाचं लग्न अजून व्हायचं होतं महिन्यानी आणि ह्या पोराचं लग्न महिन्यापूर्वीच झालं होतं. म्हणजे जस्ट लग्न झालं आणि हळद पण त्याची म्हणजे ते रंग गेला नसेल आणि ते पोरगं हट्टाने शिवाजी महाराजांच्या फौजेत दाखल झाला आणि ते मोहिमेमध्ये म्हणले, बाबा मला पण तुमच्यावर यायचे, आबा मला पण तुमच्यावर यायचे. आणि महाराजांचा तर नियम होता की ज्याला ज्याला इच्छा आहे त्यांनी चला सोबत आणि ट्रेन करायचे महाराज तसे. आणि ऍक्सिडेंटली हा प्रकार सगळा घडला. 16-17 महिन्यानंतर महाराज परत आल्यानंतर हा माणूस कुठे जायला पाहिजे? पहिला राजा असेल तर तो म्हणेल 18 महिने मी माझ्या ऑफिसमध्ये गेलोय, बरीच कामं बरीच फायली पेंडिंग आहेत, पहिलं फायलिंगचं बघतो आणि मग दुसरं काय बघतो. महाराज कोल्हापूरला पन्हाळ्याला आले, म्हणजे विजापूर वगैरे असा प्रवास करत कोल्हापूरवरनं सरळ महाराज भोरमध्ये कारी नावाचं गाव आहे, त्या कारीमध्ये उतरलेले आहेत. आणि त्या कारीमध्ये उतरून बाजीजेदेंच्या घरी गेलेत. जी मुलगी विधवा झाली तिचं सांत्वन केलं, जिचं लेकरू मारलं गेलं त्या आईचं सांत्वन केलं. आणि महाराजांनी मोठ्या जड अंतकरणाने एक कागद त्या मुलीच्या हातामध्ये दिला. जड अंतकरणाने यासाठी म्हणतोय, टेन्शन म्हणून नाही तर कशा प्रकारे या मुलीला, कारण त्यावेळी दुसऱ्या पुनर्विवाहाची पद्धत पण नव्हती. आता 12-13 वर्षाच्या मुलीचं लग्न झालेलं, ते दुसरे लग्नाची सिस्टम त्यावेळी नव्हती. आणि आता ह्या पोरीचं आयुष्यभर काय करायचं ही त्यावेळची सामाजिक व्यवस्था आहे. आणि म्हणून आता या पोरीचं कसं होणार, याच्या जागी माझी मुलगी असती तर काय, ह्या सगळ्या भारावलेल्या विचारांनी महाराज त्या मुलीच्या हातामध्ये ते ताम्रपट देतात. आणि काय ते ताम्रपटात लिहिले माहितीये का, की पोरी स्वराज्यासाठी तुझं कुंकू पुसलं गेलं आणि म्हणून तुझी ती नुकसान भरपाई म्हणून दरवर्षी नागोजीची आठवण म्हणून एक पिता या नात्याने, एक आंदण म्हणून 1.25 शेर सोनं दरवर्षी स्वराज्य जोपर्यंत असेल तोपर्यंत तुला मिळेल. 1.25 शेर सोनं म्हणजे आजच्या भाषेत 1.25 किलो समजा. दरवर्षी 1.25 किलो सोनं म्हणजे जवळपास 45 लाख रुपये पेन्शन, 45 लाख रुपये नुकसान भरपाई शिवाजी महाराज आपल्या एका सहकार्याच्या मुलासाठी देतात. मला वाटतं जगातली कुठलीही इन्शुरन्स कंपनी नसेल की जी एवढा मोठा क्लेम त्या माणसाला पुरवू शकेल, की पिढ्यानं पिढ्या देऊ शकेल. म्हणजे जोपर्यंत स्वराज्य आहे तोपर्यंत ही अमाऊंट तुम्हाला मिळत जाईल. इथं 3 आणि 4 लाखाचा प्रोव्हिडंट फंड मिळायला माणूस म्हातारावून मरून जातो. इथे मात्र त्या पोरीचं अख्खं आयुष्य पडले. आणि ते बघून शिवाजी महाराज हे सगळं असे अनेक नियम शिवाजी महाराजांनी बदलले माझ्या माणसांसाठी. कारण ती माणसं स्वराज्यासाठी काम करतात आणि स्वराज्य हेच त्यांचं भवितव्य मानतात. आणि म्हणून मी त्यांचं भवितव्याकडे लक्ष दिलं पाहिजे या भावनेने शिवाजी महाराज आपल्या सहकाऱ्यांना जपतात, त्यांना जवळ करतात. फक्त स्वप्न दाखवत नाहीत तर ते स्वप्न पूर्ण करताना ज्या काही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती पडतात त्या सुद्धा पार पाडायची तयारी ठेवतात. आणि म्हणून शिवाजी महाराज एक जागतिक कीर्तीचे आदर्श राजे झाले. 400 वर्षापूर्वी पण त्यांच्याबद्दल लोकांना आदर होता. आज 400 वर्षानंतर सुद्धा तुम्ही ऐकताय. याचं कारण या माणसाचं मॅनेजमेंट एवढं मोठं आहे की ते हजारो वर्ष जगाला पुरून उरेल एवढं मोठं कर्तृत्व हा माणूस करून गेलेला आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांची जी काही तत्व आहेत, मॅनेजमेंटची 14 प्रिन्सिपल असतात, ती 14च्या 14 प्रिन्सिपल शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये कशी वापरली याचा अभ्यास केला तर तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं यश मिळवू शकता. आणि त्याप्रमाणे तुम्ही जग पादांकरात करू शकता. फक्त गरज आहे आम्ही ते विजन घेतलं पाहिजे, आम्ही ते मिशन आयुष्याचं ठरवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे ऍक्शन केली पाहिजे. काही लोकांना डोळे असतात पण नजर नसते. मला काय म्हणायचं कळलं तुम्हाला, फक्त डोळेच असतात नजरच नसते. तर आम्हाला डोळे असून भागत नाही, आम्हाला नजर मिळाली पाहिजे. आणि शिवचरित्र आपल्याला नजर देणारं चरित्र आहे. डोळसपणाने आपण त्याकडे बघितलं तर आम्हाला जगात कोणीच पराभूत करू शकत नाही. आणि याचा पुरावा तुम्हाला देतो. दुसरं महायुद्ध चालू झाल्यानंतर इंग्रजांना सैन्य भरतीच करायला मिळत नव्हती, कारण सगळे इथले इंग्रजांच्या विरुद्ध पेटून उठलेले, त्या इंग्रजांना कोणी लढाईत मदत करणार नव्हते. मग इंग्रजांना एका शाण्या माणसाने संदेश दिला की म्हणले हे सगळे लोक बाकी सगळं काय ऐकत नाही, पण शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की पार यांच्या अंगातच येतंय. तुम्ही काय म्हणताय हे विचारणार नाही, डायरेक्ट ते भरती होतील. मग इंग्रज सरकारने त्या काळात टाइम्स ऑफ इंडियामध्ये जाहिरात दिली की शिवाजी महाराजांच्या मर्द मावळ्यांनो देश रक्षणासाठी सैन्यात भरती व्हा. आता देश कोणाचा, लढाई कोणाची, आणि जाहिरात काय, मर्द मराठ्यांनो शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनो देश रक्षणासाठी फौजेत दाखल व्हा. काल परवापर्यंत इंग्रजांना शोधून शोधून एक पोरगं सापडत नव्हतं. दुसऱ्या दिवशी 4-4 किलोमीटरच्या रांगा. कशामुळे, नुसता शिवाजी महाराजांचा फोटो. मेसेज काय, देश रक्षणासाठी सामील व्हा. देश गुलामीत, फोटो शिवाजी महाराजांचा. आमच्या येड्यांनी विचारच केला नाही कशासाठी काय, सगळी पोरं भरती झाली. त्याच्या जीवावर त्यांनी दुसरं महायुद्ध जिंकलं. मला वाटतं हा गैरसमज जर आम्हाला कळला असता की आम्ही कोणासाठी लढतोय कशासाठी लढतोय तर त्या काळात मला वाटतं दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदरच आपण
स्वतंत्र झालो असतो, पण आम्हाला लोकांनी असंच फसवणूक केलेली आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीला नुसताच नाचगाणा. आता मला सांगा, शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये अप्सरा आली, काय संबंध आहे का? नटरंग, काय संबंध आहे का? हास्याचे कल्लोळ, काय संबंध आहे का? पण लोक शिवजयंतीला असले भयानक कार्यक्रम लावतात. याचा अर्थ हे शिवाजी महाराजांचे अनुयायी नसून मोगलांच्या छावणीतले चुकून इकडे आलेले असले पाहिजेत. कारण मोगलांकडे असं असायचं, नाच गाणं बजाना वगैरे सगळं असायचं. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात शिवाजी महाराजांची कितीही मोठी मोहीम पार पडली, त्यांना यश मिळालं, या माणसांनी सेलिब्रेट केलेली नाही, या माणसांनी पार्टी केलेली नाही. आमच्याकडं मात्र काय छोटं जरी झालं तरी आमच्याकडं पार्टी असते. मुलगं झालं पार्टी, काय जागतिक आश्चर्य आहे का? मुलगं पहिलीत पहिलं आलं, काय मोठा तीर मारलाय का? त्याच्यासाठी पण पार्टी. म्हणजे आम्ही छोट्या छोट्या घटनेला सुद्धा एवढा मोठा विजय समजतो. एवढं मोठं जग पडलेलं आहे, आम्ही त्याकडे बघत नाही. आमची दृष्टी एवढी छोटी झालेली आहे की आम्ही हे करत नाही. म्हणून तुम्हाला शिवाजी महाराजांची मॅनेजमेंटची तत्व शिकायची असतील तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, दर आठवड्याला एक नवीन पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन एवढं जोरात असण्याचा कार्यक्रम याच्यामुळे झाला की वय वर्ष 7 ते वय वर्ष 12 शिवाजी महाराजांना शहाजीराजे कर्नाटकला बँगलोरमध्ये घेऊन गेले. कशासाठी? तर ते मगाशी मी म्हटल्याप्रमाणे डोळे असून भागत नाही, नजर पाहिजे. माझ्या मुलांनी हे बघितलं पाहिजे, मोठा दरबार कसा असतो, राज्य कारभार कसा चालतो, सैनिकाशी कसं बोलायचं, अधिकाऱ्याशी कसं बोलायचं, प्रशासन कसं चालवायचं, हे माझ्या मुलाला कळलं पाहिजे. म्हणून 7 वर्षाच्या शिवाजी महाराजांना 5 वर्षे बँगेलं. आणि याचाच पुढे परिणाम म्हणून 8.5 वर्षाच्या संभाजीराजांना शिवाजी महाराज आग्र्याला घेऊन गेले. तिथे एवढी मोठी रिस्क आहे का शिवाजी महाराजांना कळत नव्हतं? अरे स्वतःच्या जीविताची हमी नाही, तिथे लेकराला कोण संकटामध्ये टाकेल? शिवाजी महाराज आग्र्याला शिवाजी महाराजांना घेऊन गेले, संभाजीराजांना. 8.5 वर्षाचा पोरगा. आता तुम्हाला सांगू का, 8.5 वर्षाच्या वयात संभाजीराजांचा पराक्रम काय? संभाजीराजे 6,000 मनसबदार आहेत, म्हणजे खासदार आहेत संभाजीराजे. 8.5 वर्षाचं पोरग दिल्लीत खासदार आहे. आणि शिवाजी महाराज तिथे गेल्यानंतर औरंगजेबावर काहीतरी प्रसंग घडला 12 तारखेला. शिवाजी महाराज म्हणले, असले अपमान होणाऱ्या ठिकाणी मी राहत नाही, मी निघून जातो. दुसऱ्या दिवशी पत्र आलं. म्हणजे सेटलमेंट कशी करायची हे सुद्धा शिवाजी महाराज शिकवतात. एखादा विषय होऊ शकतो आपलं, त्याच्यामध्ये काय मतभेद होतात, त्याच्यानंतर ते सेटल व्यवस्थित केले पाहिजेत. ते म्हणले, उद्यापासून मी दरबारात येणार नाही, पण माझा मुलगा शंभूराजे माझा प्रतिनिधी म्हणून, म्हणजे माझा मिनिस्टर म्हणून, माझा प्रतिनिधी म्हणून उद्यापासून दरबार हजेरी लावेल. आणि बघा, ऑलरेडी शिवाजी महाराजांच्या ह्या फरमानाच्या अगोदर औरंगजेबाच्या दरबारात संभाजीराजे 6,000 मनसबदार आहेत. आणि महाराजांना कुठं उभं केलं होतं? 5,000 मनसबदारीमध्ये. शिवाजी महाराजांचा औरंगजेबाने अपमान केला ही गोष्ट जरी खरी असली तरी संभाजीराजांचा